तर आजची पोपटी व्हेज असणार आहे. भावेश नॉनव्हेज खाऊन वैतागलो ना. तर हा माल तर रेडी झालाय. हा बघा, स्वीट कॉर्न आहे, मक्का आहे, मस्तपैकी रताळ आहे, छोटे पीस केलेत भावेशने मस्तपैकी. भावेश ह्यो सगळं थंबनेलसाठी जुगाड चाललेलो आहे मित्रांनो. ऍक्टिंग बघा यांची, ऍक्टिंग. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो संध्याकाळचे 4:30 झालेत आणि आपण आलोय पुन्हा एकदा मळ्यात. तर भांबुर्डा काढायला आलोय भावेश आणि मी. तर पोपटी बनवायचा प्लॅन आहे संध्याकाळी रात्री व्हाळात. तर आजची पोपटी व्हेज असणार आहे. भावेश नॉनव्हेज खाऊन वैतागलो ना. व्हेज भावेशाक आज बटाटीच खाऊची आहेत नुसती. भावेश खा बटाटी, नुसती खा बटाटी, असोच विषय. खा रताळा. तर भावेशला बटाटी जाम आवडतात. मासे बिशे चिकन बिकन भावेश इंटरेस्ट नाही देत त्याच्यात एवढा. पण बटाटी असली की टेन्शनच नाही. बटाटी असली की भावेश खुश. त्या दिवशीपेक्षा जरा जास्त वाढलो काय भांबुर्डा आता. तर त्या दिवशी भावेशने आणि मी उपळूनच नेला अक्षरशः. आज कटर आणलंय. कटर आणलं ना तर कापायला होतं पटापट. तर इकडे मळ्यात आलो. इकडे भांबुर्डा भेटतो बघा. ही शेती आहे सगळी. तर मरणाचं भांबुर्ड रुजलो शेतीत. ह्यो भांबुर्ड आपल्याकडे नाही भेटत. आपल्याकडे छोटो भेटा ना जांभळ्याचो. हा बघा, हा भेटतो आमच्याकडे जांभळ्या फुलाचा. हा बघा, हा. तर ह्याला पिवळी फुलं येतात आणि वाढ पण मोठी होते याची. साईज बघा केवढी वाढली. मुळ्याची भाजी भावेश वाटतं ना. सेम मुळं भावेश. हो, श्रवण आलो आहे. तर ह्याचा हायस्कूल सुटला इथंच आहे येताना. तर ते आता घरी घेऊन जातो. किती 4 किलोमीटर आहे ना आपल्याकडे घरी जाऊ लागता. 4-5 किलोमीटर, 5 नसत 4 असत. म्हणजे पाऊण तास लागता साधारण वरती जाऊ. आमचं हायस्कूल इथं, आम्ही पण तिथं जायचो. चलत घरी जाऊ लय जीव येता. तर आमचा काही काम नव्हता जास्त, 5 मिनिटात ह्या कामा फक्त. तर ते का पण जाताना घरी घेऊन जातो. तर मित्रांनो इकडे आलोय व्हाळात. भांबुर्डा वगैरे सर्व घेऊन, व्हेज पोपटीचं साहित्य घेऊन. इकडे कविता आहे. कोणा इकडे गंपे आहे, वेदे आहे. आणि आज लवकर होणार आहे कारण चिकनला बिकनला मसाला लावायचा प्रोग्रामच नाही इकडे. हे इकडे मडका आहे त्या दिवशीच. हा भांबुर्डा आणला आहे मी भावेशने मी. हे इकडे मक्के आहेत आणि हा विषय पोपटीमध्ये नाही टाकायचा. तो कविताने असाच आणला आहे खायला. रताळी आणलीत, शेंगा आणल्यात 2 प्रकारच्या. एक वरण्याच्या शेंगा आहेत आणि दुसऱ्या तुरीच्या शेंगा आहेत. तुरीच्या शेंगा शिजवून खूपच भारी लागतात. बटाटी आहेत तिकडे, ही बघा. बटाटी पण शोधून आणलीत मार्केटमधून, बारीक एकदम. रताळी कापून टाकूया ना. चला तर रताळा आणि बटाटा धुवूया, चांगलं क्लीन करूया, माती असते. आणि रताळ्याचे पीस करूया, थोडे थोडे कापूया. वेद्या मको चांगलो लागता असोच कच्चो. होय, भाजून पण मस्त लागतं, शिजवून भारी लागतं. मला पण शिजवूनच आवडतो जास्त. आज आवडत ना. व्हेज पोपट्या पण पहिल्यांदाच बनवतोय. बघूया मजा येता की कसा वाटतं. तर भावेश बसलो इकडे तुकडे करू, विचार करू. त्याचं 2 कर वाटतं भावेश. अति पण मोठा नको, शिजो कवा चांगला. आणि लागेल पण, मीठ लागला ना भावेश मग भारी लागेल. राऊंड करूच होतो भावेश वाटतं तुका. बारीक होणार राऊंड. होय, राऊंड होई ना बारीक. राऊंडच कर सगळ्याचं. हां ओके. 3 करू काय? हो 3-4 करून टाका त्याचं. शाबास. 8 महिना तिकडे आला चुकून तर राऊंड होईल. बटाटा बाकी शिजो का भावेश एक नंबर असा. ते का ना फक्त चर मार. अंड्याला कसा आपण चर मारतो बनवताना, तशी चर मार बटाट्याला. बस बस बस, एकच नंबर. पोपटीत आपल्या बाकी काय राहिला नाही राहिला तरी चालत. पण रताळी सगळी टाका. होय याच्याच एक मार अजून, बॉट सांभाळून. बटाट्यात फक्त अंड्यासारखं हे मारणा 4 बाजून, म्हणजे मीठ लागेल चांगलं. तर बटाट्याला असं जास्त नको मारू. ओके डन. दिसली काय. त्या दिवशी आपण चिकन पोपटी बनवली ना, ती भारी झालेली जामच. तर आज बोललो व्हेज बनवू. गेल्या वर्षीपासून प्लॅन करत होतो ना भावेश आपण, पण गेल्या वर्षी जमलाच नाही. नंतर व्हेज पोपटी राहिली आमची शेवटला. गरमीत काय व्हेज पोपटी बनवणार. ओके 3 बरोबर आहेत. तर स्वीट कॉर्न, मक्का आणलाय. मक्का हळू भावेश.
मेल्यामध्ये हाड आहे का? बारामुंडी सारखा. एवढे बारीक होऊ शकतात. ओके. फक्त खायचं. ताकद हा रे तुका. हा शाबास. हो उगीच दिलेलं माझ्याकडे. हो राग काढता वाटता. ये राग काढता. कसलो तरी झाले ना. तर हा माल तर रेडी झालाय. हा बघा स्वीट कॉर्न आहे, मका आहे, मस्तपैकी रताळा आहे. छोटे पीस केलेत भावेशने मस्तपैकी. एक नंबर. कच्चा रताळा पण छान लागतो. आणि बटाट्याला चर मारलेत, मीठ लागेल आतमध्ये. तर एवढा माल आहे आपल्याकडे. आणि गंप्या तिकडे शेंगा धुतोय. शेंगा पण आपण 2 टाईपच्या आणल्यात आज. वरण्याच्या शेंगा आहेत आणि तुरीच्या आहेत. तर भावेशने मी दुपारी बसून साफ केल्यात शेंगा. फक्त चांगल्या शेंगा आहेत. वाईट काढून टाकलेलो सगळे. तर मीठ ना ह्यांना चांगलं लागणार नाही असंच, त्याच्यामुळे ह्यांना डायरेक्ट मीठ लावूया. आणि बऱ्याच जणांची कमेंट आलेली जाडं मीठ वापरा. जाडं मीठ खरंच टेस्टी असतं, पण जाडं मीठ सापडलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे हे बारीकच मीठ आता यूज करायला पाहिजे. आणि मेन गोष्ट ओवा पण विसरून आलोय. सो नेक्स्ट टाइम ओवा जास्त टाकू आजच्या वाटणीचा पण. तर मीठ टाकलंय मस्तपैकी. तर तुरीच्या शेंगा आहेत आणि वरण्याच्या शेंगा आहेत. तर एकदम क्लीन शेंगा आहेत, चांगल्या शेंगा आहेत. ह्याच्यामध्ये पण टाकूया मीठ. तर खरं तर मीठ नंतर टाकतात, पण आधीच टाकलं ना तर मीठ कसं माहिती आहे मिक्स होतं, चांगलं मिक्स होतं शेंगांमध्ये. तसं पण नंतर मीठ वितळतच. बस होऊ दे जोखार, आम्ही घाबरतच नाही. पाणी वाळात आम्ही नाही घाबरत. पाणी तर मरणाच आहे. धुवून खाऊ शेंगा. त्या दिवशी मसाल्यावाल्या खाल्लो तर हाय हुई करीत. ह्यो सगळं थंबनेलसाठी जुगाड चाललेलो मित्रांनो. ऍक्टिंग बघा यांची, ऍक्टिंग बघा. तर इकडे तयारी सगळी झाली आहे. शेंगा धुतल्यात, बाकीचं सर्व धुतलंय. तर आता पोपटी लावायला सुरुवात करूया. गंप्या भाऊ सुरुवात कर. आधी लावूया भांबुर्डो. गंप्या व्हेज पोपटी आपली काय ती सरळ होऊ दे वागाक. पण हा तेवढा सगळ्या आहेत ना भावेश. बघितलं. गंप्या आता दुसरा काहीतरी टाक. लाईनीतच लाव, सरळ लावा म्हणजे जागा गंप्याना भरपूर होईल. आडतीत टाकलं ना तर सगळा उरत. भावेश अंडी हवी होती की साधारण? जागा नव्हती आपल्याकडे. जागा नव्हती. लाव काय मिक्सिंग लाव. नाही तर कसं म्हणता का, एक तर शिजायचो नाही. होय शिजलो मिक्स शिजत सगळा. हा दुसरा थर लावलाय बघा. साईडने लावायचा भांबुर्डा परत. माका वाटतं भांबुडो कमीच चोंद. होय नाही तर ह्याच्या बाहेर ना भांबुडो लागत नाही त्याच्यावर. आणि बांधूक लागत वेलांनी जाळूक लागत. राहत बहुतेक राहत वाटतं. अजून शेंगा पण होत रे. आणि ह्या पण अजून अर्धा तासाचा. होय जरा टाकलं मग तेवढं भांबुडो पण लागू होय करपत. साईडनं भांबुर्डो फक्त भर होय मध्ये नको ठेवू काय. जागा नाही आपल्या. होय कोंबून भरूया. गुरुवार बाजारात एसटीत गर्दी कशी होता माहितीये ना, तशी पोपटी बनव. गुदमरून भरू देत. तर विषय काय माहितीये मित्रांनो, मडकं भरत आलं बहुतेक. तर साईडने भांबुर्डा लावतोय गंप्या. अजून एवढा बाकी आहे माल. ह्या शेंगा आहेत आणि ते स्वीट कॉर्न वगैरे आहेत, मका वगैरे आहे. तर ते नंतर भाजू पण आपण विस्तवावरती. त्याचा काही टेन्शन नाही. पण शेंगा तरी जायला पाहिजे, कारण शेंगा लय भारी लागतात. तर आत्ता भांबुर्ड्याने पूर्ण पॅक करूया वरून एकदम चांगलं, म्हणजे हवा बाहेर यायला नको. वाफेवर शिजायला पाहिजे सगळा माल. मडका फुटला, मडकं फुटलं आणि मातीचं दाणा म्हणून. तर मित्रांनो फायनली मडका रेडी केलाय एकदम पॅक. सगळा माल मटेरियल टाकून. तर आता खाली जाऊया आणि तिकडे देऊया आग पेटवून. मडका उलटा ठेवूया रेव्यातनी. गंप्या लाकड आपण संपवलेलो परवा बहुतेक. आज शोधूक लागते मरणाचीच. होय मडका ठेवूया उलटा. काट जरा बुडव त्याच्यात आता. असो जरा माती बाजून टाक. ओके मित्रांनो मडका ठेवलाय. आता लाकडा बघा रे बाबा.
अजून हा तसं बरोबर बरोबर आहे. इथं सगळ्यात घे. अरे एकच नंबर. वड 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 वड. अजून एकदा भाऊ तिथं हात घाल. हा तिकडचा भाव त्या साईडचा. हा हा इथंच बरोबर. वडता सगळा मरताय वडून. चला या गावात भेटला मित्रांनो. साफ केलेला आहे खाली घेऊन जातो वर. विचार ना आगला हुकूम आहे काय. हुकुम काय लागल्यावरच विचार. आता विजवू नाही तर नाही म्हटलं की. आणि तिकडे लागली ना आता हुकूम नाही आमचं नका. तर आतमध्ये कोळसा लावलाय मोठा. तू सगळी लाव. ते पण मस्तपैकी पेटेल. एकच नंबर गवत पेटलंय भारीच. आणि भावेशने एक ठेवलाच इथे गट्टा आणून नाही. वेद्या कसा वाटता. हा बघा किती उजेड आहे. तर हा विषय आहे ना मित्रांनो. तो विषय भाजूया जरा ह्याच्यात. मका आहे ना तो भाजूया मस्तपैकी निखाऱ्यावरती. आणि पोपटी व्हायच्या अगोदर तो खाऊन बघूया. मस्तपैकी मजा येईल जरा. हो कच्चोच खाता. कच्चे टेस्ट भारी लागतात. मग आता मी टाकलं ना त्याला फिरव जरा गोल. साधारण वापरून काढलंस ना तरी चालत गंप्या माका. तर इकडे ना मित्रांनो खेकडे दाखवतो भावेश. आणि ह्याच्यामध्ये 2-3 तरी खेकडे आहेत बाहेर. हायतं गेला आहे भावेश. खाई गेला पण नेमका बघ. खाई गेला आता फडक्यात गेला खायता. अडकला फडक्यात. हा बघा केवढा होता गेला रे. आणि इथे एक आहे मस्त. इथे पण चांगली साईज आहे. हा बघा. हा बघा हा खेकडा आहे मस्त आहे मोठा आहे. इकडे पण एक आहे. इथं चांगले दोन होते. मग ती एक बारक्या ती बनी मोठी साधारण ती इथं गेली वाटतं. ते बघ म्हणजे एवढे ते पण दोन होते. म्हणजे एवढ्यातच 4-5 खेकडे होते बाहेर. तर हा बघा एक नंबर असा भाजलाय मका मस्तपैकी भारी. मीठ पण अगोदरच लागलं होतं त्याला. तर तिकडे बाकीची मंडळी भाजते अजून. मीठ मस्त लागलंय. भाडात खाऊ जरा भारीच वाटतं. तर मित्रांनो जवळजवळ पाऊण तास झालाय. तर आता ना पोपटी आपली उचलूया. कारण बराच वेळ झालाय. बाकी काय होणार नाही. फक्त शेंगा करपटतील कदाचित जास्तच जर विस्तव झाला तर. त्याच्यामुळे काढूया. कारण विस्तव राहू देत. म्हणजे बटाटी साधारण भाजून तरी खाऊ. काय भावेश. बटाटा रताळा. आणि आपल्याकडे सगळं भाजूचा माल आहे. टेन्शनच नाही घ्यायचा. शिजला नाही तर. शेंगा सोडल्या तर. कंप्या पायावर उडवशी मेल्या निकारू. दोघांनी घ्या ना दोघांनी. चला रे. चला मित्रांनो पोपटी घेऊन आपल्या जाग्यावरती वरती जाऊया. एकच नंबर. शेंगा बिका चांगल्या शिजल्या. आता बटाट्याचा गेम कळत. पहिलाच बटाटा वरती दिसताय ना. शेंगा आहे ती. सॉरी भावेश. हॅलो. आणि मडका ना मित्रांनो हा बटाटा शिजला. रताळी पण शिजली रे. मक्याचा कलर बदललो मग. अरे एकच नंबर जालीम पोपटी झाली आहे मित्रांनो व्हेज. तर मित्रांनो ना हा बघा बटाटा उचलत होतो. एवढा एक नंबर असा शिजलाय पटकन. कुस्करला अक्षरशः. शेंगा पण शिजल्याच असणार. एवढं मोठं माल शिजलो म्हणजे शेंगा काय चीज आहे. मीठ वगैरे लागलाय का भावेश शेंगांना. कसा गेला असणार. होय काय असं म्हणता भावेश. तर एवढं माल फस्त करूचो आता मस्तपैकी इकडे व्हाळात बसून. वेद्याने घेतला ना पहिलोच मक्को. आणि तो काय लवकर थंड होईत पण नसता वेद्या. चला तर खाऊक सुरुवात करूया. या इकडे शेंगा. ही खयची लँग्वेज होती भावेश. रताळा शिजला एक नंबर ना भावेश. सगळा गरम आहे ना रे. भारी वाटतं गाव. गरम आहे. पण साल काढूच असता रताळ्याचा. साली सकटच भारी लागता. बटाटा खाऊन बघतोय मित्रांनो मी. शिजला एक नंबर. चला तर शेंगा बिंगा आता खाऊ. मी पण सुरुवात करतो. प्रॉपर शिजलंय सगळं. तर आता फक्त मस्त इथं बसूया आणि खाऊया. काय काय खाल्लंस तू. रताळा आणि शेंगा मस्त.
वेद्यान मक्को जो उचलला ना तोच खाऊक सुरुवात केला ना. शेंगा बिंगा खा वेद्या, काय पाहिजे तर रताळा वाटाडा बिटाडा ऐकत नको. तर मित्रांनो या मस्तपैकी शेंगा बिंगा खायला या. तर आम्ही मस्तपैकी आता खातो आणि बाद में मिळते. तर मित्रांनो ना जाम शेंगा खाल्ल्या आणि रताळी थोडीशी जरी खाल्लात ना की जाम व्हायला होतं. तर व्हेज पोपटी ना खाऊन जाम फुल व्हायला झालं. तर शेंगा जवळजवळ आपल्याकडे 1.5 किलो होत्या, 1 किलो वरण्याच्या होत्या आणि अर्धा किलो तुरी होती. तर शेंगा संपल्याला संपत नव्हत्या तरी भावेशने मी जाम शेंगा खाल्ल्या दोघांनी. तर मरणाच्या रताळी खाल्ली, बटाटी बिटाटी सर्व शिजलं होतं एक नंबर असं. आणि मका मी जास्त नाही खाल्ला, एकच खाल्ला. तर व्हेज पोपटी नाही जमायची आपल्याला चिकन लागतंच पोपटीमध्ये असो की कशामध्ये पण. चिकन अंडी ठीक आहे, व्हेज काय एवढा जमत नाही आपल्याला. तर आता घरी चाललोय. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.